भारताच्या प्राकृतिक भूगोलामधला पुढचा चॅप्टर सुरू करतोय आणि हा महत्त्वाचा चॅप्टर आहे. यामध्ये आपल्याला भरपूर अशा संकल्पना या ठिकाणी इंटरेस्टिंग अशा संकल्पना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर याचं नाव म्हणजे भूविकासावर परिणाम करणारे घटक. तर याचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आता त्यासाठी भूविकास या शब्दाचा आधी अर्थ समजून घेऊयात आणि मग त्याच्यावरती परिणाम करणारे घटक आपण अभ्यासूयात. भूविकास म्हणजे काय नेमकं? तर लक्षात घ्या की पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपल्याला जी काही भूरूपे दिसतात ती भूरूपे सततपणे बदलत असतात. म्हणजे ती भूरूपे कधीही कायमस्वरूपी त्याच अवस्थेमध्ये राहत नाहीत. त्यांच्यामध्ये सतत बदलाची प्रक्रिया सुरू असते. त्यांच्यावरती सतत बले कार्य करत असतात आणि त्या बलांमुळे त्यांच्या स्थितीमध्ये बदल होत असतो आणि त्यांचं एक चक्र असतं. म्हणजे ते 3 टप्प्यातून प्रत्येक भूरूप जातं. पहिली म्हणजे निर्मिती होते त्याची, त्यानंतर त्याचा विकास होतो आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी त्याचा विनाश होतो. निर्मिती, विकास आणि विनाश या 3 टप्प्यातून प्रत्येक भूरूप हे जात असतं. म्हणजे तुम्हाला आज जो काही पर्वत दिसतोय, एखादा पर्वत दिसतोय हिमालय पर्वत, तर त्याची निर्मिती सुरुवातीला झालेली आहे. तो नंतर विकसित होत होत गेला. त्यानंतर तो आता नाश व्हायला लागला आणि काही दिवसानंतर तो नाश होईल आणि त्या ठिकाणी पर्वत दिसणार नाही. तर हे एक चक्र आहे. आता ऍक्च्युअली तुम्ही जर म्हटला तर हे आपल्याला अनुभवायला येत नाही, कारण यासाठी प्रचंड मोठा कालावधी लागतो. लाखो करोडो वर्ष लागतात हे भूरूपांचं एक चक्र पूर्ण व्हायला. आणि म्हणून हे जे काही आपण म्हणतोय की 3 अवस्था आहेत, निर्मिती होते, विकास होतो आणि नंतर त्याचं काय होतो, विनाश होतो. तर त्यातला जो दुसरा टप्पा आहे त्याचा विकास होणं, तर त्याच्यावरती कोणकोणत्या घटकांचे परिणाम होतात तर ते आपल्याला अभ्यासायचं आहे आज. तर लक्षात येतं का की एक लक्षात ठेवायचं ते म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग हा कधीही स्थिर नाहीये. तो सतत बदलाच्या प्रक्रियेतून जातोय. त्याच्यावरती बदल होत आहेत आणि हे बदल मोठ्या कालावधीमध्ये होत आहेत. त्याच्यामुळे ते आपल्याला आज प्रत्यक्षात दिसून येत नाहीत, परंतु ते सावकाश होत आहेत. आपल्या हिमालयाची उंची देखील वाढते असं म्हटलं जातं आणि हे शास्त्रज्ञांनी सिद्ध देखील केले की हिमालयाची उंची ही काही वर्षानंतर आपल्याला वाढत वाढत असलेली दिसून येते. म्हणजे काय आहे तर हिमालय हा पर्वत हे एक भूरूप आहे आणि सध्या त्याचा विकास होतोय, त्याची उंची वाढत जाते. कालांतराने हजारो लाखो वर्षानंतर कदाचित असं होईल की त्या हिमालय पर्वताचा नाश सुरू होईल काही बाह्य कार्य करणाऱ्या त्याच्या बलांमुळे आणि तो नाश होत होत जाईल आणि सगळ्यात शेवटी हिमालय जो आहे तो नष्ट होईल. पुन्हा या ठिकाणी पृथ्वीची काहीतरी हालचाल होईल आणि नवीन एखादा पर्वत किंवा नवीन भूरूप तयार होईल. त्याचा पुन्हा विकास होत जाईल आणि पुन्हा ते नाश होईल. तर हे जे काही भूरूप निर्मिती, विनाश, विकासाचं चक्र आहे ते सततपणे चालू असतं, परंतु यासाठी मोठा कालावधी जावा लागतो आणि म्हणून हे आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही. तर हे आहे भूविकास. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक भूरूप जे आहे ते 3 अवस्थेतून जातं. म्हणजे सुरुवातीला ते युवा अवस्थेत असतं, बरोबर आहे. त्यानंतर प्रौढ अवस्था आणि सगळ्यात शेवटी वृद्धावस्था. जशा आपल्या जीवनाच्या अवस्था आहेत तशाच भूरूप देखील या 3 अवस्थातून जातं. सुरुवातीला युवा अवस्थेमध्ये त्याचा विकास होत असतो, त्याची वाढ होत असते. त्यानंतर प्रौढावस्थेमध्ये त्याच्यामध्ये काही पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याच्यामध्ये बदल होत जातात, त्याच्या रचनेमध्ये, त्याच्या क्षमतेमध्ये. आणि त्यानंतर वृद्धावस्था म्हणजे जेव्हा त्या भूरूपाचा विनाश सुरू होतो त्याला आपण म्हणतो वृद्धावस्था. तर लक्षात येतं, तर अशा 3 अवस्थांमधून प्रत्येक भूरूप जात असतं. प्रत्येक पर्वत देखील या 3 अवस्थांमधून जातो. तो सुरुवातीला निर्माण होतो, त्याची उंची वाढत जाते, नंतर त्याचा जो खडकाचं स्वरूप आहे त्याच्यावरती वेगवेगळे बदल होत जातात प्रौढावस्थेमध्ये आणि सगळ्यात शेवटी त्याचा विनाश सुरू होतो, त्याला वृद्धावस्था. तर थोडक्यात काय तर 3 अवस्था असतात, निर्मिती, विकास, विनाश किंवा युवा अवस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था, की ज्यामधून प्रत्येक भूरूपाला जावं लागतं किंवा प्रत्येक भूरूप जातं. तर अशा पद्धतीनं आपल्याला जी काही भूरूपे पृथ्वीवर असलेली दिसतात तर ही कोणत्या ना कोणत्या अवस्थेमध्ये असलेली कोणत्या ना कोणत्या अवस्थेत असतात. म्हणजे सध्या आपल्याला जे काही हिमालय पर्वत दिसतोय तर तो युवा अवस्थेत आहे. आपला अरवली पर्वत आहे तो युवा अवस्थेत नाहीये, तो आता काय झालेला आहे, तो खूप प्राचीन आहे. तो आता साधारणपणे प्रौढ अवस्था किंवा वृद्धावस्थेमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. तर प्रत्येक भूरूप जे आहे
ते कुठल्या ना कुठल्या अवस्थेमध्ये असलेलं दिसतं. म्हणजे आज आपला हिमालय पर्वत जो आहे तो युवा अवस्थेत आहे, कारण त्याची उंची वाढताना आपल्याला दिसते. परंतु अरवली पर्वत जो आहे तो मात्र युवा अवस्थेत नाही आज, कारण तो खूप प्राचीन पर्वत आहे. त्याची उंची वाढत नाही, तर उलट त्याचं काय होतंय, डिग्रेडेशन होतंय. त्याचं काय होतंय, क्षय होतोय. म्हणजे तो सध्या प्रौढ अवस्था किंवा वृद्धावस्थेमध्ये आपल्याला असलेला दिसून येतो. तर कुठलंही भूरूप घ्या तुम्ही, पठार घ्या, नदी घ्या, कुठलंही भूरूप तुम्हाला जे भूपृष्ठावर दिसतं ते कुठल्या ना कुठल्या अवस्थेमध्ये असतं. म्हणजे ते ज्या स्थितीमध्ये आहे त्यावरून त्याची अवस्था कोणती आहे ते आपण ठरवू शकतो. मग यावरून आपल्याला एक गोष्ट कळते की कोणतंही भूरूप जे आहे ते सतत बदल होत असतात त्याच्यामध्ये. आज जसं आहे तसंच ते अनेक वर्षानंतर असणार नाही, त्याच्यामध्ये बदल होणार आहे. एकतर त्याचा वाढ होईल किंवा त्याचा क्षय होईल, तर तो बदल होणार आहे. मग आता विज्ञानानुसार लक्षात घेतलं तर लक्षात एक गोष्ट आपल्याला समजायला पाहिजे, ती म्हणजे कोणताही बदल जर करायचा असेल तर तिथे फोर्स असला पाहिजे, बल असलं पाहिजे. बलाशिवाय कोणत्याही स्थितीमध्ये बदल होत नाही किंवा कोणतीही हालचाल होऊ शकत नाही. मग आता इथे भूरूपामध्ये बदल होतोय, त्याच्या स्थितीमध्ये बदल होतोय, तर नक्कीच हा बदल करण्यासाठी काहीतरी फोर्स त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि त्याच्यावरती तो जो काही बदल होतोय त्या भूरूपामध्ये, तो बदल करणारे घटक असले पाहिजेत. त्यालाच आपण म्हणतो भूविकासावर परिणाम करणारे घटक, किंवा त्याला आपण म्हणू शकतो बले किंवा फोर्सेस. तर यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकारची बले ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणाऱ्या भूरूपाच्या विकासावर परिणाम करतात. ती 2 प्रमुख प्रकार म्हणजे अंतर्गत बले आणि बाह्य बले. अंतर्गत बले म्हणजे जी पृथ्वीच्या आतून कार्य करतात, त्यांचा उगम पृथ्वीच्या आतमध्ये होतो. आणि बाह्य बले म्हणजे पृथ्वीच्या बाहेर, पृष्ठभागाच्या बाहेरून त्या बलांचं कार्य चालतं. तर ही 2 प्रमुख बलांचे प्रकार आहेत जे पृथ्वीच्या भूरूप विकासावर मोठ्या प्रमाणात परिणाम करतात. लक्षात येतंय का? आणि त्याचाच अभ्यास आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. भूरूप विकासावर परिणाम करणारे घटक, तर यामध्ये 2 घटक आहेत प्रामुख्याने, ते म्हणजे भू अंतर्गत बले आणि भूबाह्य बले. खरं तर तिसरा एक घटक आहे तो म्हणजे कालावधी किंवा पिरियड, तो देखील परिणाम करतो. कारण कालावधी जसा सरकेल तसा हा बदल होतोय. परंतु प्रमुख घटक कोणते आहेत? भू अंतर्गत बले आणि भूबाह्य बले. तर त्यांचाच आपल्याला अभ्यास आजच्या या चॅप्टरमध्ये करायचा आहे. मग आपण सुरुवातीला भू अंतर्गत बले पाहणार आहोत आणि मग भूबाह्य बले. मग ती बले काय आहेत किंवा ते फोर्सेस कसे असतात, कसे ऍक्ट होतात, त्यांचा परिणाम भूरूपावर कशा पद्धतीनं होतो, तर ते आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. मग आपण सुरुवातीला पाहणार आहोत भू अंतर्गत बले, की जी बले पृथ्वीच्या आतून कार्य करतात. पृथ्वीच्या आतमध्ये त्यांची निर्मिती होते आणि मग ती पृथ्वीचा जो काही बाहेरचं शिलावरण आहे त्याच्यावरती कार्य करतात. तर त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर याच्यामध्ये प्रकार आणि त्या प्रकारामध्ये अनेक सब प्रकार किंवा काय म्हणतो आपण त्याला सब टाईप आहेत त्या बलांचे. तर त्याच्यासाठी आपण ते व्यवस्थित आपल्याला समजावं यासाठी आपण एक फ्लो चार्ट मध्ये ते घेतोय. तर फ्लो चार्ट आपण पाहतोय भू अंतर्गत बलांचा. त्याच्यामध्ये मग आपण त्याचे प्रकार कोणते, त्याच्यामध्ये त्याचे उपप्रकार कोणते ते आपण पाहणार आहोत. तर मग तो फ्लो चार्ट लक्ष देऊन पहा. भू अंतर्गत बलांचे पहिल्यांदा 2 प्रमुख प्रकार पडतात. एक म्हणजे मंद गतीने हालचाल करणारी बले आणि दुसरं म्हणजे शीघ्र गतीने हालचाल करणारी बले. लक्षात आलं? हे 2 प्रमुख प्रकार. त्याच्यामध्ये मंद गतीने हालचाल करणाऱ्या बलांचे पुन्हा 2 प्रकार पडतात. एक खंड निर्माणकारी बले आणि दुसरं आहे पर्वत निर्माणकारी बले. लक्षात आलं? तर असे काय आहेत प्रकार आहेत कशाचे, तर या मंद रीतीने हालचाल करणाऱ्या बलांचे. आता दुसरा प्रमुख प्रकार भू अंतर्गत बलांचा तो म्हणजे शीघ्र गतीने हालचाल करणारी बले. या शीघ्र गतीने हालचाल करणाऱ्या बलांचं जर उदाहरण द्यायचं झालं, याच्यामध्ये उपप्रकार नाहीत, एकच प्रकार म्हणजे तो ज्वालामुखी. ज्वालामुखी हे काय आहे? शीघ्र गतीने हालचाल होणाऱ्या बलाचं उदाहरण आहे. आता या शब्दावरूनच कळलं असेल की मंद गतीने हालचाल करणारी बले जी आहेत ती सावकाश कार्य करतात. म्हणजे हजारो वर्ष त्यांचं कार्य चालू असतं सततपणे आणि ते खूप सावकाश
बदल घडवून आणत असतात, त्याच्यामुळे आपल्याला ते दिसून येत नाहीत. म्हणजे आपण आज जे म्हणतोय पर्वताची उंची वाढते आपल्या हिमालयाची, ती कशाचा परिणाम आहे, तर या मंद गतीने होणाऱ्या हालचालीचाच आहे, की जी आपल्याला जाणवत देखील नाही. परंतु शीघ्र गतीने हालचाल होणारी बले ही स्फोटाप्रमाणे एकदम अचानकपणे कार्य करतात. आणि याचं उदाहरण म्हणजे भूकंप किंवा ज्वालामुखी. हा आपल्याला जाणवतो. काही मिनिटांमध्ये, काही सेकंदामध्ये हे काय करतात, भूरूपावरती परिणाम घडवून आणतात. म्हणजे जिथे भूकंप होतो तिथलं भूरूप पूर्णपणे विस्खळित होतं किंवा त्याच्यामध्ये बदल होतो. तसंच ज्वालामुखीचं हे आहे. ज्वालामुखीचा विस्फोट होतो आणि भूरूपाच्या विकासावरती फार कमी कालावधीमध्ये परिणाम होतो. म्हणून ही शीघ्र गतीने कार्य करणारी बले आहेत. लक्षात आलं? मग आता पुन्हा जो आपला पहिला प्रकार आहे त्याच्याकडे या. मंद गतीने कार्य करणारी बले, की ज्याला इंग्लिशमध्ये डायस्ट्रोपिक फोर्सेस असंही म्हटलं जातं किंवा भूप्रक्षोभक बले हा देखील त्याला शब्द आहे. आता त्याच्यामध्ये दोन आपण म्हटलं की याचे पुन्हा दोन प्रकार पडतात, ते म्हणजे खंड निर्माणकारी बले आणि पर्वत निर्माणकारी बले. त्याच्या शब्दाचा जो काही उच्चार आहे त्याच्यावरूनच कळेल की खंड निर्माणकारी बले ही खंड निर्माण करण्याचं काम करतात. म्हणजे आपले जे काही प्रमुख 7 खंड आहेत, आशिया, आफ्रिका, अमेरिका सारखे, हे काय आहेत, खंड आहेत. तर या खंडांची निर्मिती ज्या बलांमुळे झाली त्यांना खंड निर्माणकारी बले म्हणतो. तर पर्वत निर्माणकारी बले याच्यावरून असा अर्थबोध होतो की ते पर्वताची निर्मिती करण्याचं काम करतात. पर्वतांची निर्मिती या बलांमुळे होते. तर मग ते काय आहेत बले, ती कशी कार्य करतात ते आपल्याला पाहायचं आहे. तर आपण काय करणार आहोत इथे अभ्यास करताना याचा, तर तुलना करून पाहूयात खंड निर्माणकारी बले आणि पर्वत निर्माणकारी बले. तर सोबत पाहूयात, म्हणजे त्याच्यातला फरक लगेच तुम्हाला चटकन लक्षात येईल. तर ती जसे आपण फरकाचे कॉलम करतो तशा 2 कॉलम मध्ये आपण तो एक सलग आपण अभ्यासणार आहोत सोबतच. तर आपण पाहतोय खंड निर्माणकारी बले आणि पर्वत निर्माणकारी बले. मग आता लक्ष द्या, पहिलं आहे खंड निर्माणकारी बले. आता हे बल दिशा कशी आहे ते पहिल्यांदा लक्षात घ्या. तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे भूकवच आहे आणि त्या भूकवचावरती बाण दाखवलेले आहेत व्हर्टिकली, एक वर दाखवलाय आणि एक खाली दाखवलेला आहे. तर हे बाण काय दाखवतात की या प्रकारच्या बलांची हालचाल किंवा दिशा जी आहे ती व्हर्टिकल असते. म्हणजे वर किंवा खाली कुठेही असू शकते, ऊर्ध्वगामी किंवा अधोगामी, पण याला आपण काय म्हणतो, व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये यांची हालचाल असते. भूकवचावरती ते खालून वर किंवा वरून खाली अशा पद्धतीने ते कार्य करत असतात. तर ही झाली बलांची दिशा, बरोबर आहे. आता त्यालाच जोडून आपण लगेच पर्वत निर्माणकारी बलांची दिशा कशी असते तेही पाहूयात. तर इथे बलाची दिशा ही हॉरिझॉन्टल असते, क्षितिज समांतर असते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे भूकवच आहे आणि त्याच्यामध्ये बाण दाखवलेले आहेत, बरोबर आहे. तर भूकवचावरती ही बले क्षितिज समांतर रीतीने कार्य करतात, बरोबर आहे. व्हर्टिकल नाही तर क्षितिज समांतर, हॉरिझॉन्टली कार्य करतात. मग याच्यामध्ये एकतर ती एकाच दिशेने कंप्रेशनल असू शकतात, म्हणजे एकाच दिशेने ते कार्य करणारे असू शकतात. म्हणजे जिथे बघा बाण दोन्हींची टोके एकमेकांकडे दाखवलेली आहेत, बाणाची टोके एकमेकांकडे दाखवलेली आहेत. म्हणजे काय होतंय, जिथे बलाची दिशा ही आपण एखादा वस्तू घेतो आणि ती वस्तू दाबतो त्यावेळी काय करतो, दोन्ही हातांनी त्याच्यावरती एकमेकाकडे ते दाबतो, त्याला आपण म्हणतो कंप्रेशनल फोर्स, बरोबर आहे. तर त्या प्रकारचा फोर्स देखील यामध्ये दिसतो. तर दुसरा प्रकार म्हणजे ओढणारा किंवा तणावकारी बल हा एक प्रकार असू शकतो हॉरिझॉन्टली मध्ये, की ज्याच्यामध्ये आडव्या दिशेमध्ये ताणणाऱ्या स्वरूपामध्ये एकमेकापासून दूर जाणारे बाण दाखवले तर त्या दिशेमध्ये देखील बलाची हालचाल होऊ शकते. म्हणजे लक्षात आलं, एक कंप्रेशनल आणि एक टेन्शनल अशा 2 प्रकारामध्ये हे जे काही पर्वत निर्माणकारी हालचाली किंवा बले आहेत तर ती 2 बले असू शकतात. म्हणजे लक्षात आलं तुमच्या डायग्राम वरून, खंड निर्माणकारी बलामध्ये बलाची दिशा ऊर्ध्वगामी किंवा अधोगामी अशी व्हर्टिकल असते. तर पर्वत निर्माणकारी बलांमध्ये जी काही बलाची दिशा आहे ती हॉरिझॉन्टल असते. मग ती एकतर एकमेकाकडे दाबणारी असेल त्याला आपण कंप्रेशनल फोर्स असं म्हणू, किंवा एकमेकापासून दूर जाणारी म्हणजे ताणणारी किंवा त्याला आपण टेन्शनल बल किंवा टेन्शनल फोर्स असं म्हणू शकतो. तर लक्षात आलं, पहिला मुद्दा क्लिअर झाला
की खंड निर्माणकारी आणि पर्वत निर्माणकारी बलांची दिशा याच्यामध्ये कसा फरक आहे तो. ओके, मग आता आपल्याला पुढे जायचंय आणि ही बले कशा पद्धतीनं कार्य करतात आणि त्यांचा परिणाम भूरूप विकासावर कसा होतो ते आपल्याला पाहायचं आहे. तर पहिल्या कॉलममध्ये पुन्हा या खंड निर्माणकारी बलामध्ये, याच्यामध्ये बलाची दिशा काय आहे, व्हर्टिकल, वर किंवा खाली. आता याच्यामुळे होतं काय बघा, तर जो काही शिलावरण आहे आपल्या पृथ्वीचं, तर त्या शिलावरणाचे जे काही भूपट्ट आहेत किंवा त्या भूपट्टामध्ये देखील काही भेगा पडू शकतात त्या शिलावरणाला, कारण त्या शिलावरणाला खालून सतत बल कार्यरत आहे शिलारसाचं. शिलारस सतत खाली फिरतोय त्या शिलावरणाच्या आणि त्याच्यामुळे त्या शिलावरणाला भेगा पडू शकतात आणि भेगा पडल्यानंतर शिलावरणाचे जे काही तुकडे आहेत ते ऊर्ध्वगामी बलामुळे, जे आपण म्हणतोय की खंड निर्माणकारी बल, जे व्हर्टिकली कार्य करतं, एकतर वर कार्य करतं किंवा खाली, तर या बलामुळे जे शिलावरणाचे तुकडे झालेत त्या तुकड्यांची देखील हालचाल खाली किंवा वर या दिशेमध्ये होऊ शकते. मग लक्षात घ्या की समजा या ऊर्ध्वगामी कार्य करणाऱ्या बलामुळे शिलावरणाचा तुकडा जर वर उचलला गेला तर काय होणार आहे, तिथे मोठ्या अशा खंडाची निर्मिती होणार आहे आणि जो तुकडा खाली राहिला त्या ठिकाणी पाणी साचून, खोलगट भागात पाणी साचून महासागराची निर्मिती होणार आहे. काही वेळेला काय होतं की त्या दोन तुकड्यामधला एक तुकडा अचानकपणे खाली सरकतो, म्हणजे खाली त्याचं निमज्जन होतं. इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं सबमर्जन्स. तर निमज्जन झाल्यामुळे तिथे खोलगट भाग तयार होऊन तिथे महासागर होतो आणि जो भाग जसाच्या तसा राहिला ज्या जागेवर, तो आता उंचवट्यावर राहिला, तर त्याला आपण खंड आहे असं म्हणू शकतो. लक्षात आलं? तर ही झाली खंड निर्माणकारी बले. याच्यामध्ये बल व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये कार्य करत असतं. तर लक्षात आलं की खंड निर्माणकारी बलाची दिशा काय आहे, व्हर्टिकल आहे, वर किंवा खाली, आणि त्याच्यामुळे शिलावरणाचे जे तुकडे आहेत ते काय होतात, किंवा शिलावरणाचा काही भाग आहे तो काय केला जातो, एकतर वर उंचावला जातो किंवा एकतर खाली खचला जातो. जेव्हा वरच्या दिशेने कार्य करणाऱ्या, म्हणजे अधोगामी दिशेने, व्हर्टिकली अपवर्ड या दिशेने कार्य करणाऱ्या खंड निर्माणकारी बलामुळे जेव्हा भूखंडाचा भाग उंचावला जातो तेव्हा त्याला म्हटलं जातं उत्थापन किंवा इमर्जन्स. तर कधी कधी या बलाची दिशा खालच्या दिशेने असते आणि त्याच्यामुळे जो काही भूखंडाचा भाग आहे तो वर न उंचावता खाली खचला जातो, त्याला म्हटलं जातं निमज्जन किंवा त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं सबमर्जन्स. आणि ज्या ठिकाणी उंचावला जातो भाग तिथे खंडाची निर्मिती होते, तर ज्या ठिकाणी भाग खोलगट राहतो किंवा भाग खचला जातो त्या ठिकाणी महासागराची निर्मिती होते. तर म्हणून या प्रकारच्या बलांना आपण काय म्हणतो, खंड निर्माणकारी बले असं म्हणतो. ही बले व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये कार्य करतात आणि मोठ्या पृष्ठभागाचा किंवा भूखंडाचा मोठा जो काही भाग आहे शिलावरणाचा त्याच्यावरती ती काम करतात. म्हणूनच एवढ्या मोठ्या आकाराची खंडे निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. तर यांना आपण म्हणतो खंड निर्माणकारी बले. आता दुसऱ्या बाजूला जाऊयात आणि आता पाहूयात ते म्हणजे पर्वत निर्माणकारी बले कशी काम करतात. तर पर्वत निर्माणकारी बले जी आहेत ती आपण म्हटलं की हॉरिझॉन्टली कार्य करतात. म्हणजे ती एकतर एकमेकांच्या दिशेने काम करतात किंवा एकमेकांपासून दूर जाणाऱ्या दिशेने काम करतात. जेव्हा ती बले एकमेकांपासून दूर जातात तेव्हा त्याला आपण म्हणतो टेन्शनल फोर्स. आपण दोरी जेव्हा ओढतो, ताणतो, त्याच्यामध्ये काय करतो, दोन वेगवेगळ्या दिशेने, विरुद्ध दिशेने आपण त्याच्यावरती बल लावत असतो, फोर्स लावत असतो. त्याला आपण म्हणतो आपण दोरी ताणतोय, म्हणून याला म्हटलं जातं तणावकारी बले. जेव्हा दोन बले हॉरिझॉन्टली एकमेकापासून दूर जाणाऱ्या दिशेमध्ये काम करतात तेव्हा त्याला म्हणतो आपण तणावकारी बले. तर जेव्हा हॉरिझॉन्टली म्हणजे क्षितिज समांतर काम करणारी बले ही एकमेकांच्या दिशेने काम करतात, एकमेकांच्या दिशेने कार्य करतात, तेव्हा त्याला आपण म्हणतो कंप्रेशनल किंवा दाबजन्यकारी बले, की ज्याच्यामध्ये आपण एखाद्या वेळेस एखादा एखादा रॉड घेतला किंवा एखादा रबरी पंज घेतला, बॉल घेतला रबरी, आणि तो बॉल आपण दोन्ही बाजूनी दाबला, तर याला आपण काय म्हणतो, तर दाबजन्यकारी फोर्स किंवा कंप्रेशनल फोर्स, की जिथे फोर्सची दिशा ही एकाच बाजूला एकमेकांकडे असते.
तर पर्वत निर्माणकारी बलामध्ये बलाची दिशा हॉरिझॉन्टली असते. यामध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात, एक तणावकारी बले आणि कंप्रेशनल बले. तणावकारी बले ही एकमेकापासून दूर जाणारी असतात, तर दाबजन्यकारी बले किंवा कंप्रेशनल फोर्स हे एकमेकांकडे येणारे असतात. तर आता या दोन वेगवेगळ्या बलांमुळे काय परिणाम होतो ते पाहूयात. मग पहिल्यांदा आपण पाहूयात टेन्शनल फोर्स, की जो एकमेकापासून दूर जातात त्यामुळे काय होतं. आता इमॅजिन करा की एक खडकाचा असा मोठा तुकडा आहे, प्लेट आहे, आणि त्या खडकाच्या तुकड्याला आपण दोन्ही बाजूने ओढतोय, म्हणजे त्याच्यावरती टेन्शनल फोर्स ऍक्ट होतोय. आणि तो कसा आहे, क्षितिज समांतर आहे, वर्टिकल आहे का, नाही, तो पर्वत निर्माणकारी बल आहे ते, आणि ते हॉरिझॉन्टली ऍक्ट होते. आणि ते काय करते, त्या खडकावरती ताण देते दोन्ही बाजूंनी. तर याच्यामुळे काय होईल, तर त्या खडकामध्ये तणावकारी बलामुळे भेग पडेल, बरोबर आहे. तर त्या खडकामध्ये भेगा पडतील. आता ही जी काही भेग पडते तिला म्हटलं जातं जोड किंवा जॉईंट, बरोबर आहे. आता भेग पडल्यानंतर त्या खडकाचं काय झाले, दोन तुकडे झाले. आता हे तुकडे एकमेक आहे त्या पोझिशनला आहेत, पण त्यांचे काय झालेले आहेत, ते आता एकसंध राहिलेले नाहीत, तर दोन स्वतंत्र तुकडे झालेत. आता ते स्वतंत्र झाल्यामुळे त्यांच्यामध्ये हालचाल होऊ शकते, म्हणजे एखादा खाली जाऊ शकतो, एखादा वर येऊ शकतो. तर अशा पद्धतीची हालचाल या तुकड्यांमध्ये होऊ शकते. जेव्हा भेग पडते तेव्हा त्याला जोड म्हटलं जातं, त्या भेगेला. आणि जेव्हा या भेग पडल्यानंतर स्वतंत्र झालेल्या दोन तुकड्यामध्ये हालचाल होते तेव्हा त्याला फॉल्ट म्हटलं जातं किंवा त्याला भ्रंश म्हटलं जातं. ह्या दोन बारीक गोष्टी आहेत, त्यातला फरक बऱ्याचदा कळत नाही. भेग किंवा भ्रंश हे दोन्ही शब्द आपल्याला सारखेच वाटतात, परंतु लक्षात घ्या की जेव्हा खडकाच्या तुकड्यावरती दोन्ही बाजूंनी तणावकारी बल कार्य करतं तेव्हा त्याच्यामध्ये भेग पडते, त्याला म्हटलं जातं जोड. आणि भेग पडल्यानंतर जे दोन तुकडे झालेत ते दोन तुकडे जेव्हा त्यांची हालचाल होते तेव्हा त्याला म्हटलं जातं भ्रंश किंवा फॉल्ट झाला असं म्हटलं जातं. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ह्या दोन संकल्पना काढल्या, जोड आणि भ्रंश. आता याच्यामुळे पर्वत कसे निर्माण होतात ते पाहूया. तर आता लक्षात घ्या की या भूखंडाचा एक पट्टा आकृतीत दाखवल्याप्रमाणे लक्षात घ्या, आणि त्याच्यावरती दोन्ही बाजूनी तणावकारी बल ऍक्ट होते. त्याच्यामुळे काय होतं बघा आता, तर त्या भूपट्टावरती किंवा त्या भूखंडावरती दोन्ही बाजूनी टेन्शनल फोर्स लावल्यामुळे त्याच्यावरती दोन भेगा पडलेल्या आपल्याला दिसत आहेत पुढच्या आकृतीमध्ये. आता त्या दोन भेगा पडल्यामुळे त्या जो काही भूपट्ट आहे त्याचे तीन स्वतंत्र भाग झाले, बरोबर आहे. दोन भेगा पडल्यामुळे त्या तो जो काही भूपट्ट आहे त्याचे तीन भाग झाले. त्या तीन भागामधला मधला भाग आहे तो पुढच्या आकृतीमध्ये पहा, तो काय झाला, तो खाली गेलाय. मधला भागाची काय झाली, आता फॉल्ट झाला, म्हणजे भ्रंश झाला, त्याची हालचाल झाली आणि तो खाली गेला. त्याच्यामुळे काय झालं, तिथं खोलगा तयार झाला किंवा खडगा तयार झाला, खोलगट भाग तयार झाला, आणि याला आपण म्हणतो खचदरी. लक्षात येतंय का, याला आपण म्हणतो खचदरी. कारण का, बाकीचे दोन तुकडे आहे त्या जागेवर राहिले, मधला तुकडा खाली गेल्यामुळे तिथे खोलगट भाग तयार झाला आणि त्याला आपण म्हणतो खचदरी, बरोबर आहे. आता पुढचीच आकृती पहा. पुढच्या आकृतीमध्ये काय झाले, मधला जो तुकडा आहे तो खाली न जाता वर आलाय आणि बाजूचे दोन तुकडे खाली गेले. त्याच्यामुळे काय झालं की मधला भाग वर उंचावला गेला आणि याला म्हणतो आपण ठोकळा पर्वत. आता ठोकळा पर्वत का म्हणायचं, कारण हा जेव्हा तणावकारी बलामुळे भेग आणि भ्रंश होतो त्याच्यामुळे काय होतं, तर सपाट मात्याचा पर्वत तयार होतो. म्हणजे इथे जसाच्या तसा ठोकळ्यासारखा हा काय झाला, भाग मधला भाग वर उंचावला आणि त्याच्यामुळे हा पर्वत पाहिला तर तो ठोकळ्यासारखा दिसतो. त्याचं आपण टोकदार शिखर अशा स्वरूपामध्ये नसतं, तर ते सपाट मात्याचं शिखर असतं आणि म्हणून याला आपण ठोकळा पर्वत म्हणतो, की जो आजूबाजूच्या भागाच्या तुलनेमध्ये उंचावलेला आहे. आणि अशा पद्धतीने ठोकळा पर्वत किंवा खचदरीची निर्मिती ही तणावकारी बलामुळे होते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे लक्षात आलं, आपण पाहतोय पर्वत निर्माणकारी बले आणि त्याच्यामध्ये दोन प्रकारे बल कार्य करते, एक तणावकारी स्वरूपात किंवा दाबजन्य कंप्रेशनल किंवा टेन्शनल स्वरूपात.
जेव्हा ते टेन्शनल फोर्स ऍक्ट होतं तेव्हा खडकामध्ये भेगा पडतात आणि त्या भेगामधले जे काही स्वतंत्र भाग झालेत तर त्या भागाचं उंचावणं किंवा खाली जाणं होतं. उंचावला तर ठोकळा पर्वत तयार होतो आणि तो भाग खाली गेला तर खचदरी तयार होते. लक्षात आलं? ओके. मग आता बलाचा दुसरा प्रकार पाहूयात, तो म्हणजे कंप्रेशनल फोर्स किंवा दाबजन्य बल. आता लक्षात घ्या की पुन्हा एक उदाहरणासाठी ठोकळा घ्या. त्या ठोकळ्यावरती किंवा त्या भूखंडावरती भूपट्टावरती दोन्ही बाजूनी एकमेकाकडे दाबणारं बल आपण लावलं. त्याच्यामुळे काय होईल बघा. आता तुम्ही जरी उदाहरणासाठी समजा एक लाकडी किंवा एक लाकडी ठोकळा घेतला आणि त्याच्यावरती दोन्ही बाजूनी बल लावलं एखाद्या मशीनच्या साहाय्याने, तर ते काय होतं, तर तो ठोकळा दाबला जातो. बरोबर आहे. आता लाकडाऐवजी आपण तुम्ही उदाहरणासाठी एखादं काय घ्या की धातूचं, लाकडासारखा जो ठोकळा आहे तो धातूचा ठोकळा उदाहरणासाठी घ्या, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला समजेल. तर या धातूच्या ठोकळ्याला मोठ्या मशीनने जर दोन्ही बाजूनी फोर्स लावला तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, तर तो जर ठोकळा आहे त्याच्यामध्ये बाक तयार होईल. बरोबर आहे. तुम्हाला माहित असेल की तुम्ही जर कधी एखाद्या वेळेस एक मोठा जर काय म्हणतो आपण त्याला आयर्नचा रॉड असतो, तर तो लोखंडाचा रॉड दोन्ही बाजूनी दाबला तर तो एक वाकतो, म्हणजे त्याच्यात बाक निर्माण होतो. तसाच भाग हा या भूपट्टामध्ये देखील निर्माण होतो. भूपट्टावरती जेव्हा दोन्ही बाजूनी कंप्रेशनल फोर्स कार्य करतं तेव्हा त्या भूपट्टामध्ये बाक निर्माण होऊ शकतो. तो भूपट्ट आकृतीत दाखवल्याप्रमाणे बघा, वरच्या दिशेने जर तो बाक झाला तर तिथे प्रदेश उंचावतो आणि तिथे त्याला आपण काय म्हणू शकतो, पर्वत तयार झाला. की जो पर्वत आता ठोकळा पर्वत नसणार आहे, तो पर्वत काय असणार आहे, बाकामुळे मध्ये उंच असणारा आणि दोन्ही बाजूला उंची किंवा दोन्ही बाजूला उतार असणारा पर्वत आपल्याला निर्माण झालेला दिसून येतो. समजा हा भाग वरच्या दिशेने न होता खालच्या दिशेने झाला तर काय होणार आहे, तिथे खोलगट भाग तयार होणार आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा खडकावरती दाबजन्य बल कार्य करतं तेव्हा त्याचं काय होतं, एकतर त्याच्यामध्ये वरच्या दिशेने बाक तयार होऊन पर्वताची निर्मिती होते किंवा खालच्या दिशेने बाक तयार होऊन खोलगट भागाची निर्मिती होते. आणि अशा पद्धतीने भूपट्टावरती कार्य करणाऱ्या दाबजन्य बलामुळे जेव्हा त्या भूपट्टामध्ये बाक तयार होतो किंवा कर्व तयार होतो त्याला म्हटलं जातं संवलन. मराठीमध्ये संवलन आणि इंग्लिशमध्ये त्याच्यासाठी शब्द आहे वार्पिंग. तर अशा पद्धतीनं ही संकल्पना घडून येते जेव्हा दाबजन्य बल कार्य करतं. आता याबरोबरच दाबजन्य बलामुळे आणखी एक केस घडू शकते. काय घडतं बघा. आता समजा जर खडक जो आहे तो खूप मृदू असेल, म्हणजे मऊ असेल, तर त्यावेळी फक्त एकच बाक तयार न होता वेव सारखा किंवा तरंग असतात आपले त्याच्यासारखं काय होतं, वळ्या पडतात त्या खडकाला. दोन्ही बाजूनी जेव्हा असा मृदू खडक दाबला जातो तेव्हा त्याला वळ्या पडतात. आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता की मृदू खडकाला दोन्ही बाजूनी दाबल्यानंतर त्याला वळ्या पडलेल्या आहेत. वेव सारखा त्या खडकाचा आकार तयार झालेला आहे. म्हणजे काही ठिकाणी तो आकार उंचावलेला आहे, परत खोलगट, परत उंचावलेला, परत खोलगट, अशी वेव सारखा त्या खडकाला आकार प्राप्त झालेला आहे. आणि या प्रक्रियेला म्हटलं जातं वलीकरण. लक्षात येतंय? तर याला म्हटलं जातं वलीकरण किंवा इंग्लिशमध्ये फोल्डिंग. इथे खडक फोल्ड केला जातो, त्याचं वलीकरण होतं, वळ्या तयार होतात. आणि याच्यामुळे मग काय होतं, उंचवट्याच्या ठिकाणी पर्वत, खोलगट भागामध्ये जो खाली भाग खालच्या दिशेने जो काही वाकलेला आहे भाग, तिथे खोलगट भाग तयार होतो. तर अशा पद्धतीनं हे जे काही पर्वत निर्माणकारी बले आहेत तर ती ही पर्वतांची निर्मिती या पद्धतीनं करतात. तर इथं लक्षात घ्या की पर्वत निर्माणकारी बल जी आहेत ती छोट्या भूपट्टाच्या भागावरती कार्य करतात. त्याच्यामुळे स्थानिक अशा भागामध्ये हे काय घडून येतं, भूरूपामध्ये बदल झालेला दिसून येतो. पण भूखंड निर्माणकारी बले ही मोठ्या भागावरती कार्य करतात. त्याच्यामुळे मोठा असा भूभाग उंचावतो आणि मोठा असा भूभाग खचतो. त्याच्यामुळे मोठ्या खंडाची निर्मिती होते. आशिया, आफ्रिका, अमेरिका यासारखी मोठी मोठी खंडे त्यामुळे निर्माण होतात. तर पर्वत निर्माणकारी बले ही छोट्या भागावरती काम करतात. जसं की हिमालय पर्वत आहे किंवा आपलं जे काही अरवली पर्वत आहे, तो पर्वत
आशिया खंडातल्या एका छोट्या देशातल्या छोट्या भागामध्ये तयार झालेला आहे. म्हणजे पर्वत निर्माणकारी बले ही छोट्या भागावरती कार्य करतात, तर खंड निर्माणकारी बले ही मोठ्या विस्तृत भागावरती कार्य करतात. तर पुन्हा एकदा आपण तो भाग रिवाइज करूयात. पहिला घटक यातला फरकाचा म्हणजे खंड निर्माणकारी बले जी आहेत ती काय आहेत, तर ऊर्ध्वगामी किंवा अधोगामी म्हणजे व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये काम करणारी आहेत. तर पर्वत निर्माणकारी बले जी आहेत ती हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये काम करणारी आहेत. या खंड निर्माणकारी बलामुळे भूखंडाचा भूपट्टाचा मोठा भाग उंचावला जातो, तेव्हा खंडाची निर्मिती होते. त्याला आपण उत्थापन किंवा त्याला इमर्जन्स असं म्हणतो. तर काही वेळा खालच्या दिशेने काम करणाऱ्या बलामुळे एखादा भूखंडाचा मोठा भाग हा खचतो किंवा खाली जातो, त्याला आपण म्हणतो सबमर्जन्स किंवा त्याला आपण म्हणतो निमज्जन. बरोबर आहे. पुन्हा पर्वत निर्माणकारी बलामध्ये या पर्वत निर्माणकारी बलामध्ये हॉरिझॉन्टल दिशेने कार्य करणारं बल दोन प्रकारे काम करतं. एक तणावकारी स्वरूपात, दुसरं दाबजन्य स्वरूपात. तणावकारी स्वरूपात जेव्हा कार्य करतं तेव्हा खडकाला भेगा पडतात आणि भेगा पडून स्वतंत्र झालेले तुकडे जेव्हा हालचाल करतात तेव्हा त्याला आपण भ्रंश म्हणतो. आणि असा भ्रंश झाल्यामुळे एकतर खचदरीची निर्मिती होते किंवा ठोकळा पर्वताची निर्मिती होते. तर कधी कधी हे बल दाबजन्यकारी स्वरूपात काम करतं एकमेकाच्या दिशेने, आणि त्याच्यामुळे जो काही भूपट्टाचा भाग आहे त्याचं काय होतं, संवलन होतं. म्हणजे त्याला बाक तयार होऊन पर्वताची निर्मिती होते, किंवा हाच भाग खालच्या दिशेने तयार झाल्यामुळे खोलगट भागाची देखील निर्मिती होऊ शकते. खडक मृदू असेल तर दाबजन्यकारी बलामुळे त्याला वळ्या पडतात, तरंगासारखा त्याला भाग तयार होतो किंवा आकार प्राप्त होतो, आणि त्याच्यामुळे पर्वत उंचवट्याचा भाग आणि खोलगट भाग असं स्वरूपाचं भूरूप आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावर तयार झालेलं दिसून येतं. तर अशा पद्धतीनं ही जी काही बले आहेत अंतर्गत भूअंतर्गत बले, तर त्यामधला हा जो काही मंद रीतीने कार्य करणाऱ्या बलांचा प्रकार आहे तो आपण पाहिला. त्याच्यामध्ये आपण पर्वत निर्माणकारी बले, खंड निर्माणकारी बले पाहिली आणि त्यांच्यामध्ये ती बले कशी काम करतात ते देखील आपण अभ्यासलेलं आहे. मग आता आपल्याला शीघ्र गतीने काम करणाऱ्या अंतर्गत भूअंतर्गत बलांचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये आपण उदाहरणं सांगितली की भूकंप आणि ज्वालामुखी. तर भूकंपाचा अभ्यास आपण पृथ्वीचे अंतरंग अभ्यासताना केलेला आहे, की त्याच्यामध्ये पृथ्वीचे अंतरंग अभ्यासताना जे पुरावे आपण पाहिले त्याच्यामध्येच आपण भूकंपाचा अभ्यास केलेला आहे, की भूकंप कशा पद्धतीनं भूपृष्ठाच्या खाली निर्माण होतो, तिथून कोणत्या प्रकारच्या वेव्ह तिथून प्रवासाला सुरुवात करतात, त्या भूपृष्ठावरती कशा पोहोचतात आणि मग भूपृष्ठावरती त्याचा परिणाम काय होतो. तर तो आपण सगळा भाग त्यामध्ये पाहिलेला आहे. आता आपल्याला पाहायचंय फक्त ज्वालामुखी. तर आपण पुढच्या टॉपिककडे वळूयात आणि ज्वालामुखी म्हणजे नेमकं काय तर ते आपण पाहणार आहोत.